रण ऑफ कच्छ बघण्यासाठी निघालो. दादर भुज ही ट्रेन होती आणि आम्ही बोरिवलीला पकडली. बोरिवलीला रात्री 12:15च्या दरम्यान ट्रेन आली. 2 टायर ACचं रिझर्वेशन होतं, कारण ते जास्त कम्फर्टेबल होतं. 3 टायरचं जरा त्रासच होतं. आणि पुणे मुंबई ॲडव्हेंचर स्वप्नील याची ही टूर कंपनी आहे, त्याच्या थ्रू गेलो होतो. अतिशय छान आहे मुलगा, अजिबात म्हणजे चिडणं हा प्रकारच माहिती नाही आहे त्याला, आणि खूप छान सगळं मॅनेज करत असतो. जवळजवळ ही माझी तशी त्याच्याबरोबरची 4थी ट्रिप आहे आणि खूप छान ही पण ट्रिप सुरू झाली आहे. आम्ही जवळजवळ 22 जणं होतो या ट्रीपमध्ये. त्याच्यात 6 आम्ही मैत्रिणी आणि बाकी दुसरी मंडळी होती. सगळी मंडळी खूप छान होती, कोऑपरेटिव्ह होती आणि असं ना मुद्दामून अशा ट्रिप्स करायच्या असतात. बरीच लोकं म्हणतात, काय तुम्ही फिरायला जाता, टी व्हीवर दिसतं, सगळी माहिती इंटरनेटवर मिळते. परंतु माझं असं म्हणणं आहे की त्या कुठे कुठे आपण जातो ना, तिथे वेगवेगळी माणसं भेटतात, वेगवेगळी भौगोलिक स्थिती असते, वेगवेगळं जेवण, आपण खूप काय काय गोष्टी एक्सप्लोर करू शकतो आणि त्याच्यामुळे आपल्या जीवनात त्याचा खूप चांगला पॉझिटिव्ह परिणाम होत असतो. त्याच्यासाठी नको त्या गोष्टींचा विचार करण्यापेक्षा अशा मस्त काय काय ट्रिप्स वगैरे असतात त्या कराव्या आणि स्वतःला आनंद मिळवायचा, प्लस स्वतःची मानसिक प्रगतीसुद्धा करायची. सामाख्याली या स्टेशनला आम्ही उतरलो आणि त्याच्यानंतर बसने पुढे जवळजवळ 2.5-3 तासाचा प्रवास होता, पण तो खूप छान निसर्ग सौंदर्य बघत बघत झाला. सरसो एरंडी याची शेती बघत, गप्पा गोष्टी करत, गाणी गात आणि खूप अशा धमाल एकमेकांची, नवीन जे मंडळी होती त्यांची सगळ्यांची ओळख करत असा एक मस्तपैकी प्रवास चालू झाला. आणि बघा निसर्ग सौंदर्य किती छान वाटतंय, ते बरं वाटत होतं पाण्याकडे बघूनसुद्धा. मस्त प्रवास मस्त पुढे सुरू होता आणि डोळे दिपले. 1 मिनटं श्वास थांबल्यासारखं वाटलं, कारण एवढा सुंदर देखावा होता. अगदी एका बोटा एवढे पासून तर मोठेच्या मोठे असे फ्लेमिंगो, इतके बाजूला, चहू नाही दोन्ही दुतर्फा एवढे पसरलेले होते. त्यांचे रंगछटा वेगळ्या होत्या आणि मस्त असे ग्रुपने उडत होते. तो देखावा अतिशय विलक्षण होता आणि त्यांचे ते आवाज येत होते. खरोखर खूप सुंदर हे असे पक्षी बघायला मिळाले. अगदी तिथून हटूच नाही असं वाटत होतं, परंतु ते सौंदर्य सगळं डोळ्यात कॅप्चर केलं आणि पुढे गेलो आम्ही रणराम रिसॉर्ट इथे. अतिशय सुंदर, स्वच्छ, नीटनेटकं आणि अप्रतिम. बघा आता तुम्हाला स्वतःला डोळ्यांना दिसतंय ते कसं आहे. मन प्रसन्न झालंच, पण एक वेगळीच एनर्जी संचारली. रात्रभराचा प्रवास आणि सकाळी सामाख्यालीला आमची गाडी साधारण 10च्या आसपास पोचली आणि त्याच्यानंतर हा कच्छचा 2.5-3 तासाचा प्रवास होता. त्यामुळे कडकडून भूक लागली होती. अर्थात सकाळी नाश्ता स्वप्नीलने दिला होता आम्हाला ट्रेनमध्ये. कच्छच्या ऑथेंटिक फूडवर मस्तपैकी ताव मारला. जेवण अप्रतिम होतं. किती सुंदर आणि मस्त प्रशस्त आहे बघा, नीट क्लीन, बऱ्यापैकी झाडांनी प्लांटने पण डेकोरेशन केलेलं आहे. हे लेफ्ट साईडला आहे ते 2 रूम्स एका बाजूला एक आहेत आणि आम्हाला ह्या साईडला दिलं होतं ते सिंगल रूम्स आहेत. किती सुंदर आहे बघा. शॉपिंग थोड्या अंतरावर अशा वेगवेगळ्या रूम त्यांनी बांधलेल्या आहेत आणि खरंच खूप छान वाटतंय. ऊन बघा किती कडकडीत दिसतंय, पण अजिबात उन्हाचे चटके नव्हते. मस्त गारठा होता. रूम बघूया आणि कच्छची कला, इतकं छान सगळे त्यांच्या कलेने ते असं छान डेकोरेट केलेलं होतं पूर्ण रूम. त्यामुळे एक वेगळीच वाईब होती आणि खूप छान प्रसन्न, आणि सगळं ते हँड पेंटिंग म्हणा किंवा असेच प्रकार होते हँडक्राफ्ट केलेले, आणि ते खरोखर अगदी ती कला अशी मनाला भिडत होती. असे डोम टाईप होतं हे रूम आणि लाकडाचं सगळं काम. किती छान वाटतंय बघा. मला तर सगळ्यात आधी जाऊन बाथरूम बघायचं असतं की किती नीट क्लीन कसं आहे, पण अजिबात नावं ठेवायला जागा नव्हती. ही सर्व कलाकुसर, नीटनेटकेपणा, स्वच्छपणा बघून माझाच आनंद न्याहाळताना मी. दरवाजा बघा किती मस्त आहे, थंडावा आहे ना मस्त, खूप छान वाटते. कॉटवर मी आता अशी रेस्ट करते. वरती बघा कसं आहे, असं बांबूचं सगळं डोम केलेलं आहे, छान आहे सगळं आणि आर्ट. आता पटापट आवरून पुढे बघायला काय. हो.
ढोलावीरा इथे आलेलो आहे. ही आता जस्ट एंट्री केली आहे. आत व्हिडिओची परमिशन नाही आहे, फोटोज फक्त काढायची परमिशन आहे. इथे गाईड असतात, ती व्यवस्थित माहिती देतात. त्याचप्रमाणे आपण शिकलेलं असतो, वाचलेल्या असतात गोष्टी आणि नेटवरसुद्धा व्यवस्थित माहिती मिळते. मुद्दामून सगळे तुमच्याबरोबर इथे मी फोटो शेअर करते, म्हणजे तुम्हाला एक्झॅक्ट तिथे काय आहे ते कळेल. त्याशिवाय ढोलावीरा गुजरातच्या कच्छ जिल्ह्यातील सिंधू संस्कृतीचं एक प्रमुख शहर आहे. युनेस्कोचे जागतिक वारसा स्थळ आहे आणि प्रगत शहरी नियोजन, जलाशय, पायऱ्यांच्या विहिरी जे अत्याधुनिक वास्तुकलेसाठी प्रसिद्ध आहे. हे एक पुरातत्वीय स्थळ 4500 वर्ष जुनी संस्कृती दर्शविते. हे दगडी शिलालेखांसारख्या अद्वितीय वैशिष्ट्यांसाठी प्रसिद्ध आहे. ही नेटवरची माहिती मी तुमच्याबरोबर शेअर केली. त्यानंतर गेलो आम्ही सनसेट बघण्यासाठी आणि तिथे एक गोष्ट लक्षात आली, म्हणजे इथे दत्ताचं मंदिर होतं. काला डोंगूर म्हणून एक स्थळ आहे जे हाय पॉईंट आहे, तिथेसुद्धा दत्ताचं मंदिर होतं. परत हॉटेलमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम होतं, तेव्हाही त्यांनी भजन सुरुवात केलं ते दत्ताच्याच भजनापासून. पण आम्हाला इथे ते कळालं नाही की इथे एवढं दत्ताची उपासना का केली जाते. ते मी नक्कीच सर्च करेन आणि ती पण गोष्ट तुमच्याबरोबर एकदा शेअर करेन. बघा हा आजूबाजूचा परिसर आणि माहोल केवढा भन्नाट आहे. ते इतकं छान वाटत होतं. एक तर गर्दी कमी नाहीच्या बरोबर आणि प्रदूषण अजिबात नाही. मस्तपैकी बघा किती छान वाटतं. डोळे असे सुखावत आहेत हे सगळं बघून. आणि भरपूर पक्षी दिसले. संध्याकाळची वेळ ते आपल्या घरी चालले होते आणि त्याच्यात 4 चांद लावले हे कलरफुल शॉपिंगने. किती छान वाटतं आहे बघा, किती छान त्यांची ती कला आणि या सगळ्या म्हटलं ना माहोलमध्ये ह्याने खूप छान भर घातली होती आणि आनंदी वातावरण झालं होतं. बघा कसं सगळं छान दिसतं आहे. सूर्याच्या रंगछटा, त्याच्यामुळे आकाशाच्या रंगछटा, पाण्यात त्या रंगछटा उतरल्या होत्या आणि खूप वेगवेगळं असं अनुभव छान येत होते. बघा किती सुंदर वाटतंय ते. चांद राती रम्यया संगती सखी प्रिया प्रीत होई बावरी संधिकाली आशा धुंदल्या दिशा क्या बात, बढिया बढिया. अजिबात कोणाचे पाय निघत नाही आहे. हे सगळं निसर्ग बघून सगळे एकमेकांना बळजबरी बाहेर ओढतायत. मगाशी आलो तेव्हा मंदिर बंद होतं, आता मंदिर उघडलेलं आहे आणि दत्तांची मूर्ती बघा किती सुंदर आहे, अप्रतिम अशी. जय श्री गुरुदेव दत्त. रामरण रिसॉर्टचा रात्रीचा नजारा बघूयात. मस्त दिवसभर फिरून आलेलो आहोत आणि अजिबात गरमी जाणवली नाही आणि प्लस आता संध्याकाळ झालेली आहे. प्रचंड गारठा आहे, खूपच थंडी आहे आणि चला आता कडकडून भूक लागलेली आहे, तर बघूया काय मेनू आहे. इथलं प्रॉपर फूड आहे तेच मिळावं अशी अपेक्षा. लापशीचा शिरा, शेवेची भाजी, कढी, कोबीची भाजी, पुलाव आणि आता बाजरीची भाकरी आणतायत. भाकरी आता मजा जेवायची. पण गूळ पण मागवलं. आवडीच्या आणि स्वादिष्ट जेवणामुळे पोटाची काय म्हणतात भूक थांबली आहे, पोटाची आग शांत झाली आहे. पण थंडी प्रचंड आहे म्हणताना आता आम्ही शेकोटीकडे बसलो.
द वे टू हेवन हे एक मुख्य अट्रॅक्शन होतं सकाळी सकाळी आम्हाला, की कधी एकदा पोचतो आणि ते बघतो. कॅमेऱ्यात नाही तेवढं टिपलं जात, पण प्रत्यक्ष जो अनुभव होता ना तो खरंच अद्वितीय होता. आणि नक्की मी तुम्हाला सांगेल हे जाऊन बघा, की असं मस्त छान रोड आणि आजूबाजूला हे असं सगळं पाणी आणि परत तिथे पक्षी वगैरे पण बरेच दिसत होते. पुढे पुढे अजून थोडं. किती सुंदर. वो बर्ड के यहाँ पे रुका था ना, वो बर्ड के यहाँ पे थोड़ा आगे साइड में पक्षी आहेत सगळे इथे बसलेले. कोणते पक्षी आहेत हे? बस से ही निकला आणि बतू लेफ्ट साइड ला बघा. सीगल्स. सीगल्स सॉलिड आहे. एवढं पूर्ण ते समुद्र पाणी आहे का पक्षी कळत नाहीये, एवढे आहेत पक्षी. हा रस्ता छोटा आहे. सगळेजण मस्त चू 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 चालू आहे. आणि हे कोण आहेत हे मोठेच्या मोठे दोघं चौघ? आपलेच आहेत ते, फ्लेमिंगो. रोडच्या राईट साईडला जे पाणी होतं ना ते बघा हे असं होतं, मोठ्या मोठ्या वेव्ज होत्या आणि काही वेगळं सौंदर्य होतं त्यांचं. आणि तेच रोडच्या लेफ्ट साईडला जे पाणी होतं ते बघा कसं एकदम हे असं शांत पाणी होतं. म्हणजे अगदी काही फुटाच्या अंतरावरच बघा किती भिन्नता दिसत होती. हा चुंबकीय क्षेत्राचा एरिया आहे. इथे गाडी रिव्हर्स गेअर न टाकता सुद्धा ही बघा कशी अशी रिव्हर्स जाते. आणि खरंच काय काय असतात नाही नैसर्गिक गोष्टी, पण छान मजा वाटली आम्हाला. हायेस्ट पॉइंट ऑफ कच्छ कालू डोंगर हा एरिया आहे आणि तिकडे अशाच ह्या गाड्या जातात. आणि बापरे इतकं ते खतरनाक होतं ना तुम्हाला लक्षात येईल. पूर्ण चढ अक्षरशः गाड्यांना पाठवून धक्के मारायला लागत होते. आम्ही तरी एक 10-12 जणच बसलो होतो. काही गाड्यांमध्ये तर 30-40 जण कोंबली होती. बापरे बघवत नव्हतं ते. हे बघा आजूबाजूचा परिसर पण बघा. आणि मगाशी मी म्हटलं तसं की वळणावळणाचा रस्ता आणि प्रचंड चढ आहे, अर्थात हायेस्ट पॉइंट आहे म्हणताना. आणि बघा आजूबाजूला सुद्धा काही भौगोलिक परिस्थिती, भौगोलिक गोष्टी कशा आहेत त्या बघतोय आपण. गाड्या इकडे सरळ सरळ नाही चालवत तर अशा नागमोडी चालवतात. जेव्हा रस्ता सरळ येतो ना तेव्हा त्या अशा नागमोडी चालवतात, कारण सरळ गाड्या येणं शक्यच नसतं आणि मग धक्के मारायला लागतात. ही बघा पाठची गाडी तुम्हाला दिसते, ऍक्च्युली आमची पण तशीच जाते गाडी. इथे पण दत्ताचं मंदिर आहे. कालू डोंगर ह्या एरियात आलोय आता आम्ही. असं पूर्ण आता इथून चढतीचा रस्ता आहे. तर आणि आजूबाजूला भरपूर शॉपिंग आहे. सगळ्याच गोष्टीचे स्टॉल, कपड्यांपासून खाणं पिणं सगळंच आहे. चला बघूयात एक एक काय काय. मस्त दिसतंय बघा. स्वप्नीलचं टाइम मॅनेजमेंट एकदम बेस्ट होतं. आणि कुठल्या पॉइंटला किती वेळ द्यायचा, किती वाजता फ्री व्हायचंय हे तो आधीच सांगायचा. पॉइंट बघा वरचा, नंतर खाली उतरताना शॉपिंग करा. बघा कसा जीव तोडून सांगतोय. कोणी ऐकायला तयार नाही, पण सगळे आपल्याच धुंदीत आहेत. थोडा चढतीचा असा रस्ता झाल्यानंतर परत ह्या अशा पायऱ्या उतरत्या पायऱ्या, त्याच्यानंतर परत थोडं सरळ चालायचंय आणि हे समोर दिसतंय ते परत तशा पायऱ्यावरती चढायच्या आणि मग त्या हाय पॉइंटला जाऊन आजूबाजूचा सगळा देखावा आहे. त्याच्यानंतर आपली इंडियातलं शेवटचं सगळ्यात गाव दिसतं तिथून आणि ती बाउंड्री अशी व्यवस्थित सगळं दिसतं. आणि ऊन बघा किती, आम्ही असे ते फेटे बिटे बांधले होते. इकडे पण दत्त मंदिर मस्त. आता आलोय आम्ही रण बघायला, रण ऑफ कच्छ. असं अगदी स्पष्ट दिसतंय बघा खडा, मिठाचा खडा. झाला आता काय मिठाच्या सागरात सूर्याचा असतं. आता इथे खास आम्ही शॉपिंगसाठी आलेलो आहोत. बघू कितपत काय काय शॉपिंग होते.
आणि खूप छान इकडे सगळं सजवलेलं आहे. बघूयात पुढे जाऊन एक एक काय दिसतंय आपल्याला ते. आज आता आम्ही डोंगा आहे सासरीकडे. आज आता आम्ही हे दुसऱ्या हॉटेलमध्ये आमचं चेक इन झालेलं आहे. हे फार खूप छान वाटतं यार सगळंच. वाव, हे पण किती सुंदर आहे. हां रसाया का तितकं रात्र झाली आणि खार वेळ झालं एकदम. वॉशरूम मस्तपैकी टेस्टी ऑथेंटिक फूड जेवण झाल्यानंतर प्रचंड थंडी वाजत होती आणि शेकोटीकडे बसलो होतो, पण तरी ती थंडी राहत नव्हती. हे निखारेचे ना असे स्क्वेअर स्क्वेअर, आता ते कॅमेऱ्यात नाही दिसत आहे पण प्रत्यक्ष असे असे डायमंडचे तुकडे असल्यासारखं दिसत होतं आणि छान वाटत होतं. त्याच्यावरनं आम्ही डायमंडच्या नगरीत पण पोचलो होतो. चला गया धुएं में उड़ाता चला गया. भुजसाठी सकाळी आम्ही निघालो आणि गाडीत अगदी सगळेच नाश्ता करून सुस्तावले होते. म्हटलं नाही, एवढा आज शेवटचा दिवस आहे एन्जॉय करण्याचा कच्छ भुजच्या ट्रिपमध्ये, तर म्हटलं चला आता आपण थोडं सगळ्यांना उठवूया, नाचवूयात.
असं करत आम्ही असं सगळ्यांना कंपल्सरी केलं की नाही, तुम्हाला हे सगळ्यांना असं नाचलंच पाहिजे. आणि बस इतकी हलत होती, रस्ते नव्हते तेवढे व्यवस्थित म्हणताना. आणि मे बी आम्ही पाठी बसलो होतो, त्या टायरमुळे जास्त ते उचकतं. पण आम्ही इतके नाचलो, अक्षरशः म्हणजे अगदी 10वी-12वीतली मुलगी ते 80 वर्षाचे गृहस्थ, इतके अशा एजमधले आम्ही सगळेजण होतो. पण आम्ही प्रचंड एन्जॉय केलं. एज किंवा स्त्री, पुरुष असं काहीच डोक्यात न घेता आपण अशी एक मस्तपैकी खूप छान ट्रिपवर आलेलो आहोत. आणि ही कायमस्वरूपी मेमरी ही आपल्याकडे राहणार आहे. आणि हे सगळे आपले छान दोस्त मंडळी होणार आहे आयुष्यभर आपल्या बरोबर, यांच्या आठवणी राहणार आहे. असा सगळा छान पॉझिटिव्ह विचार करून आणि त्या छोट्या मुली दोघी होत्या, त्यांना कॉपी करत करत आम्ही असं मस्तपैकी डान्स केला. आणि अक्षरशः डान्स करणं म्हणजे एक कसरत होती तिकडे. पण सीटचा बॅलन्स असं धरून बिरून आम्ही डान्स करत होतो. 2-3दा ब्रेक मारले, तेव्हा पडता पडता वाचलो पण. पण तरी शेवटी आमचा स्टॉप येतोय तोपर्यंत आम्ही कंटिन्यू नाचत बसलो होतो. खरंच खूप छान वाटलं. तुम्ही पण अशी कुठे पिकनिकला जात असाल तर तिथे मी म्हणेन की अजिबात तुम्ही आपलं एज काय आहे किंवा स्त्री, पुरुष, लहान, मोठं, की बाबा लाज वाटेल, कोण काय म्हणेल, याचा विचार न करता मस्तपैकी एन्जॉय करा. हां, हे आहे मात्र आपली तब्येत, आपली हाडं, हे सगळं आपण सांभाळणं गरजेचं आहे. कारण ते प्रवासात काय की एरवी सुद्धा आता आपली 50+ झालेलो आहोत म्हणताना ते तुटणार फुटणार नाही याची सगळी काळजी घेऊन पिकनिक एन्जॉय करायची आहे. जगातल्या काय काय गोष्टी, मी तर म्हणते जगातल्यापेक्षा इंडियात पण खूप काय काय आहे बघण्यासारखं. ते बघत राहावं आणि अशी छान छान मित्रमंडळींचा आपला ग्रुप बनवत राहावं. आणि या लिस्टमध्ये वाढ झाली पाहिजे, मी म्हणेन असं की आपलं एन्जॉय, आनंद, पॉझिटिव्हिटी आणि ही अशी छान सगळी मित्रमंडळी, ह्या गोष्टी आपल्या लिस्टमध्ये नक्कीच वाढल्या पाहिजेत. आदियोगी स्टॅच्यू बघायला आलोय आता आम्ही. हे आधी मंदिर आणि मग तिकडे वरती जाणार. आदियोगी स्टॅच्यू. आदिनाथ महादेव. क्या सर आ रही है सर. हाथ लगा लेना, सब सबका हो जाएगा। फिर जो डाला दल कड़ा उसका। केवढं सुंदर आहे, भव्य दिव्य रूप. अशा गवारीच्या शेंगांसारख्या शेंगा येतात. अच्छा अच्छा, खारी नदी बघायला आलोय. बघू कितपर्यंत काय दिसतंय. बघा आजूबाजूचा परिसर हा असा आहे. आणि हे बघा असं चढ उतर करत जायचंय. किती सुंदर दिसतंय हे दगड सगळे. आणि हे बघा मीठ इथे पण, नॅचरल ब्युटी. वा वा मस्त. ओ हे बघा किती छान आहे ते दगड. हे जे दगड आहेत हे किती छान दिसत आहेत बघा. ही खारी नदी. वा चरायला निघाल्यात की घरी निघालेत? चरायलाच निघाले असतील. हो छोटा बच्चू पण. हे बाबा माझ्या जवळ नको.
छान वाटतं बघायला. बकऱ्या, मेंढ्या कसं खातायत पहा. काट्याचं झाड पण. निसर्गाने शिकवलेली कला असते ना. काय काढलं तिने त्या झाडातून एवढं खाते. ते हिरवं हिरवं आहे ना, ते काढते बघा कशी. माझ्या मते ते झाड जुनं झालं की ते काटे कडक होत असते. हे जे हिरव्या हिरव्याचे काटे एकदम कोवळे असणार, त्यामुळे ती खाते इझिली. शिकवायला नाही ना लागत काही. प्रत्येकाला आपला दाना पाणी कसा मिळवायचा ते कळतं. आता आम्ही चाललोय रिक्षातून उलटे बसून. कुठे चाललोय आता आधी आपण? हां, प्राग महल. भुज आहे हो. शहर आहे. अर्थक्वेक नंतर नव्याने उभं राहिलेलं शहर आहे. इथे हे पाण्याचं तळं. गडीच आहे. गडी. हो येस. हे बघ, याला हे आहे गडी आहे. घट्ट बसा नाही तर आपण खाली. आलोय आपण इकडे. हो वाव, किती छान वाटतंय. हे आता नवीन स्ट्रक्चर उभं करतायत वाटतं. ते जुनं दिसत होतं काळा तिकडचं. दगड आहे ना. हो. पण इकडे लाल आणि काळाच आहे. राजस्थान, सौराष्ट्र. बरं. मस्त. ते पण हा जसा नको. भुजमध्ये प्राग महल, ऐना घर इथे भेट दिली. हे कच्छ संग्रहालय आहे आणि कच्छचा समृद्ध इतिहास आणि कारागिरी प्रदर्शित होते. कच्छ भुजला जाण्याचं म्हणजे रण ऑफ कच्छला जाण्याचा मेन सीझन आहे नोव्हेंबर टू फेब्रुवारी. आणि हे आता तुम्ही जे फोटो बघताय तिथे व्हिडिओला काही परमिशन नव्हती. फोटो घ्यायला परमिशन देत होते, त्यामुळे हे फोटो. सगळ्यात शेवटी जैन टेम्पलला भेट दिली. त्याच्यानंतर खाऊ गल्लीची व्हिजिट आणि परत बॅक टू मुंबई.